सावली बारवरील कारवाईवरून गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। अनिल परब यांनी सभागृहातील दिशाभूल करून आपल्या आईची बदनामी केली आणि त्यामुळे त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलंय। तर अनिल परबांचे आरोप खोटे होते तर बार बंद करण्याची वेळ का आली असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। रामदास भंडे देखील त्या बाबतीत काल वक्तव्य केलंय। आमची जी बदनामी झालेली आहे, जे खोटं बोलून आमची बदनामी केलेली आहे, सभागृहाची गरिमा ही त्यांनी तिथे पूर्णपणे मोडीस काढून फक्त त्या सभागृहाचा राजकारणासाठी त्यांनी वापर केला, खोटे पुरावे दिले, खोट्या गोष्टी केल्या, तिथे खोटी वक्तव्य केली। अशा वेळेला त्यांच्यावरती नक्कीच आम्ही तपासून बघू आणि जर का मानहानीचा दावा दाखल करता आम्ही नक्कीच करू। दावा ठोकावा, कारण पहिली गोष्ट म्हणजे जर खंडन केलं असेल मग तुम्ही ते बंद का केलं? काही चुकीचं नव्हतं तेव्हा? बरं, धाड पडली हे खरं होतं, सगळं काही आलं ते खरं होतं, तर मग हे सगळं जे होतं जर खोटं असेल तर ती जागा बंद करण्याची का वेळ आली? त्याच्यावर पडदा घालण्याची का वेळ आली? लाज वाटण्याची का वेळ आली? कारण हे तुमचंच होतं ना।